लोकसभा निवडणुकीतही आपण एकत्र लढलो. मंत्री अनिल पाटील यांच्या मतदारसंघात 71,000चा लीड स्मिताताईंना मिळाला. आता उपकाराची परतफेड म्हणून अमळनेर विधानसभा निवडणुकीत तुम्हाला 71,000 पेक्षा जास्त मतांनी आमदार नव्हे तर मंत्री निवडून द्यायचा आहे. जेवढा जास्त लीड तेवढे मजबूत खाते अनिल पाटलांना मिळेल. त्यामुळे 20 तारखेला घड्याळ चिन्हाचे जास्तीत जास्त बटन दाबून महायुतीला निवडून आणा असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी अमळनेर येथील महायुतीच्या बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले. यावेळी महायुतीचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित झाल्याने संपूर्ण मैदान हाऊसफुल झाले होते. या निमित्ताने अनिल पाटील यांच्या मागे मोठी ताकद उभी असल्याचे स्पष्ट झाले. 11 रोजी सायंकाळी बन्सीलाल पॅलेसमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. लोकसभेला एकत्र असल्याने 71,000चा लीड मिळाला. आता उपकाराची परतफेड करायची वेळ भाजपची आहे. आम्ही तुमच्याकडे मतदार म्हणून नव्हे तर परिवार म्हणून पाहतो. विकास कामे हीच आपली जात समजायची. या निवडणुकीत अनेक मेळावे पाहिले पण एवढा मोठा मेळावा कुठेच पाहिला नाही. केंद्र आणि राज्याने अनेक योजना सुरू केल्या असून त्या सुरू ठेवायच्या जर असतील तर महायुतीचे सरकार आलेच पाहिजे. जळगाव जिल्ह्यात संपूर्ण 11 जागांवर विजय मिळवण्याचा आपला संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले. खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की अमळनेरची जनता विकासाच्या मागे उभी राहणारी आहे. उदय बापू गेल्यानंतर ताई संपली असे म्हणणाऱ्यांना गिरीश भाऊ यांनी चपराक दिली. भाऊंनी मला खासदार बनवले. मी आणि अनिलदादा पाडळसरे धरणाचा विडा उचलला असून धरण आम्ही पूर्ण करणार आहोत. या ठिकाणी अनिलदादा पण निवडणार आणि आपले सरकार पण बसणार. फक्त आपण प्रत्येकाने आपल्या गावात व बूथवर जास्तीत जास्त मतदान काढावे असेही त्यांनी सांगितले. मंत्री अनिल पाटील म्हणाले की आज जमलेली प्रचंड गर्दी 23 तारखेला विजयी मिरवणुकीचा संदेश देणारी असून अमळनेरच्या कार्यकर्त्यांना कामासाठी कोणाच्या वशिल्याची गरज नाही. मी आणि स्मिताताई महायुतीच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी घेत आहोत. आम्ही त्यासाठी तत्पर आहोत. मागच्या काळात गुंडगिरी वाढली होती. तरुण दारूच्या अधीन झाले होते. ही संस्कृती मोडून जर काढायची असेल. भाषण चालू असताना अचानक अनिल पाटील यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत अमळनेर येथील राजमाता जिजाऊ सूतगिरणीला मिळालेला पैसा कोल्हापूरकडे कसा वळवला गेला. घोटाळा झाल्याचे दाखवून भावनिक आवाहन व्हिडिओद्वारे करण्यात आले. या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी अनिल पाटील यांनी नामदार महाजन यांच्याकडे केली. गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यातील विविध मंदिरांसाठी 500 कोटींचा निधी दिल्याचेही अनिल पाटील यांनी सांगून निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज यांनी सांगितले की भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 पक्ष म्हणजे घड्याळाचे 3 काटे आहेत. ते एकत्र आले म्हणजे 12 वाजतात. येत्या 20 तारखेला एकत्र येत घड्याळाचे बटन दाबा म्हणजे विरोधकांचे 12 वाजतील. यावेळी सेना जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय पवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे यशवंत बैसाने, देवीदास देसले, गौरव महाजन, रामकृष्ण पाटील, अरुण पाटील, दिनेश शेलकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले. अनिल पाटील यांच्या मदतीला भाजप सरसावली असल्याने मेळाव्यास प्रचंड गर्दी होती. दरम्यान नामदार गिरीश महाजन यांनी शिरीष चौधरी यांचे नाव न घेता ते आमचे डमी उमेदवार म्हणून अफवा पसरवली जात आहे. मात्र आम्ही त्यांची हकालपट्टी केली आहे. आमचा उमेदवार अनिलदादाच आहे. आपली ताकद त्यांच्याच पाठीशी उभी करून त्यांनाच निवडून द्यावे असे आवाहन नामदार महाजन यांनी केले. मी मगापासून बघतोय, तरीपासून चाललेलं आहे. जाती पातीवर चर्चा चाललेली आहे, पैशावर चर्चा झालेली आहे. म्हणजे बुच्चन गिच्चन मला काही समजत नाही. बुच्चन काय काय चाललेलं या ठिकाणी सांगितलं जात आहे. मी आलो तेव्हा मला कोणी सांगितलं गेल्या 4 दिवसापासून तुमचे उमेदवार भाजपचे उमेदवार उभे आहेत. मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो, परवा या अध्यक्षांनी या ठिकाणी तक्रार काढलेला आहे. हकालपट्टी दिली की आमचा कोणी नवीन उमेदवार नाही, कोणी नवीन उमेदवार नाही. एकाही जागेवर आमची तडजोड नाही. कोणी बंडखोरी केली असेल तशी मी हकालपट्टी केलेली आहे. कोणी भुलतापा मारत असेल तुम्ही बीजेपीचा आहे मला यांनी सांगितलंय, त्यांनी उचकवलेलं आहे आणि ती बात खोटं आहे. आमचा उमेदवार फक्त अनिलदादा या ठिकाणी, अनिलदादा या ठिकाणी.
दादा, आपण कधीपासून सांगत होतात, पण आज भर मेळाव्यात आपण जो सूतगिरणीबाबत गौप्यस्फोट केला त्याबद्दल काय सांगाल? काय पैशाचं काय झालं, कसं झालं, याचा विनियोग कसा केला, ते कायदेशीर होते की बेकायदेशीर होते, याबाबतची चौकशी येणाऱ्या काळामध्ये नक्की होणार आहे. आणि हे जे काही घबाड मारलं, 18 कोटी 20 लाख रुपयाचं घबाड आज ते जनतेसमोर आणलेलं आहे. माझं आव्हान आहे की या 18 कोटी 20 लाख रुपयाचं मारलेलं घबाड याच्याविषयी खुलासा द्यावा आणि शासनाने याची संपूर्ण सखोल चौकशी करायची. मी निवडून आल्यानंतर पहिलं काम तेच करणार आहे की ह्या 18 कोटी 20 लाख रुपयाच्या घबाडाची सखोल चौकशी करून याच्यामध्ये अंमळनेरच्या मतदारसंघातल्या जनतेचा हक्क या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत हिरावला जाणार नाही. हेच धंदे जे आहेत, फक्त लुटणे, शासनाचे पैसे काढणे, प्रत्येक योजनेमधनं अनुदान लाटणे, हा जो प्रकार आहे हा एवढ्याकरताच फक्त विधानसभा लढवण्याचा यांचा हेतू आहे आणि तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि अंमळीच्या जनतेत त्यांनी लक्षात आणून. सूतगिरणीच्या घोटाळ्याबरोबरच अजून एक घोटाळा आहे. ते शहाद्याचा कारखाना यांनी पूर्वी घेतला, कारखाना चालवायला घेतला, शेतकऱ्यांकडचा ऊस सुद्धा तोडून घेतला, पण शेतकऱ्यांचं पेमेंट अजूनपर्यंत दिलेलं नाही. एकीकडे शेतकऱ्याचं पेमेंट त्या ठिकाणी रोखायचं, दुसरीकडे ऊसतोड कामगारांचे पैसे द्यायचे नाही, ट्रान्सपोर्टेशनचे पैसे द्यायचे नाही, आणि एकीकडे सांगायचं किंवा हाताला काम देऊ आणि शेताला पाणी देऊ. शेताला पाणी आणणं तर फारच लांब, परंतु शेतकऱ्याचं या ठिकाणी मी पुत्र असल्यामुळे जरी शहाद्याच्या शेतकऱ्यांना अडचण होत असेल तरी सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या मागे सुद्धा आमच्यासारख्यांचं उभं राहणं काम आहे. त्यामुळे ही फसवेगिरी जी एकीकडे साखर कारखान्याचा असलेला त्या ठिकाणी गैरव्यवहार, इकडे सूतगिरणीचे पळवलेले अनुदानाचे पैसे, त्याच्याबरोबर अनेक संस्था आहेत मला ज्या नंदुरबारमध्ये अनुभवायला आल्या. क्रीडा संकुलच्या नावाखाली किंवा शाळेमध्ये स्विमिंग पूलच्या नावाखाली 1.5 2 कोटी रुपये मंजूर करायचे, पण स्विमिंग पूल प्रत्यक्षात नाही. विना अनुदानित शाळा असल्या त्याला अनुदानित करण्याकरता वेगळं शासनाचं परत काही त्या ठिकाणी अनुदान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे, हे असे अनेक घोटाळे जे आहेत, हे घोटाळे केवळ फक्त विधानसभेमध्ये आपण गेल्यानंतर ते झाकले जाऊ शकतात. हा खरा त्याच्या मागचा हेतू आहे आणि त्यामध्ये माझ्या मतदारसंघातली भोळीभाळी जनता ही फसायला नको म्हणून आज त्यांचं घबाड हे या ठिकाणी काढलेलं आहे. दरम्यान मंत्री पाटील यांनी घोटाळा केल्याचे पुरावे द्यावे, नाहीतर 2 दिवसात मीच त्याचे पुरावे देईल. शासनाचा निधी हा शासनाचाच असतो, तो कोणीही परस्पर काढू शकत नाही. त्याच्यावर ऑडिटर असतात, त्याचे खातेनिहाय स्पष्टीकरण 1-2 दिवसात देणार. मंत्री किती चाटा मारतो आहे, जनतेची किती दिशाभूल करतो आहे आणि पैशाच्या बळावरती अंमळनेरच्या जनतेत किती असंतोष पसरवतो आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे. अंमळनेर मतदारसंघातील आजी माजी आमदार यांच्यात सूतगिरणी आणि रोजगार या मुद्द्यावरून वाद प्रतिवाद सुरू असून दोघांनी आपापल्या कार्यकाळात किती उद्योगधंदे आणले याचा खुलासा करावा, म्हणजे जनतेला शाश्वत विकासाची संकल्पना समजेल, असा सवाल डॉक्टर अनिल शिंदे यांनी केला आहे. तालुक्यात आजी माजी आमदारात सूतगिरणी प्रश्नावरून वाद सुरू असून चौधरी बंधूंनी या प्रश्नी जनतेची दिशाभूल केली आहे. मात्र त्यांच्यावर आरोप करणारे मंत्री अनिल पाटील यांनी देखील तालुक्यात उद्योगधंदे यावेत, रोजगार निर्मिती व्हावी म्हणून काहीही प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे आजी माजी आमदारांच्या कथनी आणि करणीत फरक आहे. दोन्हीही जनतेची दिशाभूल करत असून एकाने जनतेला उल्लू बनवत 5 वर्ष काढली, तर दुसऱ्याने फक्त रस्त्याच्या कामांवर फोकस करून शाश्वत विकासाची संकल्पना मांडली. त्यामुळे तालुक्याने नवीन पर्याय देऊन यांची पेन्शन सुरू करावी, असे आवाहन डॉक्टर अनिल शिंदे यांनी तालुक्यातील जनतेला केले आहे. दरम्यान अंमळनेर तालुक्यात अनेक नवीन उद्योगधंदे यावेत, यासाठी MIDC परिसरात सोयीसुविधा निर्मिती तसेच उद्योजकांना प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मिती करण्यात येईल, असे आश्वासन डॉक्टर अनिल शिंदे यांनी अंमळनेरकरांना दिले आहे. अंमळनेर ही संत आणि महंतांची भूमी आहे. या अंमळनेर नगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप हा जंत करीत आहे, तेही केवळ राजकीय फायद्यासाठी. हे अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. पाहून घेण्याची भाषा करणे हे या पुण्यनगरीला काळीमा फासणारे आहे. निवडणुकीत ऐन केन प्रकारे विजय मिळवण्यासाठी लोकांच्या भावना भडकावणे, जातीयवाद निर्माण करणे हे या जनताचे षडयंत्र आहे.
हा प्रकार पुण्यनगरी अमळनेरला शोभणारा नसून सुज्ञ आणि जाणकार मतदार याला भुलणार नाहीत, असे माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी प्रतिपादन केले. अमळनेर शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे अमळनेरकर अशी ओळख आहे. पण निवडणुका येताच आपल्या राजकीय फायद्यासाठी जाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. विधानसभा निवडणूक सुरू असून आपल्या राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षातील अनिल पाटील हे प्रक्षोभक वक्तव्य करून अत्यंत घातक व अमळनेरच्या प्रतिमेला कलंक लावणारे काम करीत आहेत. अमळनेर शहर व मतदारसंघात जातीय सलोखा व शांतता राहावी यासाठी अशा अपप्रवृत्तींना पायबंद घालण्याची जबाबदारी आपली आहे. राजकीय फायद्यासाठी कोणी जातीच्या नावाखाली वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते कदापि खपवून घेऊ नका. राजकारण बाजूला ठेवून अमळनेरच्या हितासाठी या अपप्रवृत्तींना ठेचून काढा, असे आवाहन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केले आहे. अमळनेर तालुक्यात सूतगिरणी उभारून हजारो तरुणांना रोजगार देण्याच्या नावाखाली सुरू करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या शासकीय भागभांडवल पोटी मिळालेल्या 18,20,25,000 आणि त्यावरील 14 लाखांचे व्याज, सभासदांचे 93 लाखांचे भागभांडवल IDBI बँकेतून कोल्हापूर जिल्ह्यातील यादराव कोऑपरेटिव्ह बँकेत वर्ग करून माजी आमदार शिरीषदादा चौधरी व त्यांचे बंधू डॉक्टर रवींद्र चौधरी यांनी सदर रकमेचा घोटाळा करून अमळनेर जनतेच्या भावनांशी खेळ केला आहे. त्यामुळे त्यांना आता जनता माफ करणार नाही. यात खोटे असेल तर त्यांनी भर चौकात त्याचे उत्तर द्यावे, असे आवाहनही मंत्री अनिल पाटील यांनी चौधरी बंधूंना दिले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मंत्री पाटील यांनी आरोप केल्याने खळबळ माजली आहे. चौधरी बंधूंवर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया चौधरी मित्र परिवाराकडून व्यक्त होत आहे. अमळनेर तालुक्यातील नंदगाव शिवार येथे सूतगिरणी उभारण्यासाठी जमीनही घेतली आहे. शासकीय भागभांडवल पोटी मिळालेले पैसे व त्यावरील व्याज कोल्हापूरच्या यादराव बँकेकडे का वर्ग केले, यावरच प्रश्न मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केले आहे. आता IDBI बँकेत सूतगिरणीच्या खात्यात फक्त 46,000 रुपये शिल्लक असल्याचा दावा मंत्री पाटील यांनी केला आहे. शेतीला पाणी आणि हाताला काम देण्याचे आश्वासन देऊन माजी आमदार शिरीष चौधरी व त्यांचे बंधू रवींद्र चौधरी यांनी 3 फेब्रुवारी 2023 अकोल्याची वसंतराव नाईक सहकारी सूतगिरणीचे कार्यक्षेत्र बदलून अमळनेर करून ती नव्याने अमळनेर राजमाता जिजाऊ शेतकरी सहकारी सूतगिरणीस शासनाची मान्यता घेतली. 17 जून 2021 रोजी या सूतगिरणीची प्रकल्प किंमत 80,90,00,000 इतकी निश्चित करण्यात आली. शासकीय भागभांडवल म्हणून 18,20,25,000 रुपये इतक्या शासकीय भागभांडवलास शासन मान्यता देण्यात आली. ही रक्कम IDBI बँकेच्या खात्यात जमा करण्यात आली. सदर रकमेच्या विनियोगावर आयुक्त वस्त्रोद्योग नागपूर यांनी कार्यक्षमतेने काम करावे, असे शासन निर्णयात म्हटले आहे. तसेच सूतगिरणीच्या खरेदीबाबत खरेदीची रक्कम पुरवठादाराच्या नावे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस अर्थात ECS याद्वारे अदा करावी. पुरवठादारास अग्रिम अदा करू नये. वस्तू खरेदी करण्यापूर्वी ती प्रत्यक्ष प्राप्त झाल्यानंतरच खात्री करून देयक अदा करावे. सूतगिरणीची उभारणी विहित कालमर्यादेत पूर्ण करावी. सूतगिरणीच आकृतीबंध 45-50 अशी आहे. यात 5% सभासद भागभांडवल, 45% शासकीय भागभांडवल तर 50% रक्कम वित्तीय संस्थेकडून कर्ज म्हणून उभारावी असे आहे. सूतगिरणीचे आकृतीबंध 45-50 असे आहे. यात 5% सभासद भागभांडवल, 45% शासकीय भागभांडवल तर 50% रक्कम वित्तीय संस्थेकडून कर्ज म्हणून उभारावी असे आहे. मिळालेली अर्थसहाय्य फक्त प्रकल्प उभारण्यासाठीच वापरावे. सदर अर्थसहाय्याचा दुरुपयोग केल्यास संचालक मंडळावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. दिलेले अर्थसहाय्य एकरकमी वसूल करण्यात येईल. जाणून घेऊ सदर सूतगिरणीची संपूर्ण माहिती. 26 जून 2016 रोजी IDBI बँकेत सूतगिरणीचे खाते उघडले. बँकेत ओपनिंग बॅलन्स 9,58,074 रुपये. मात्र 13 एप्रिल 2023 शासकीय भागभांडवल 18,20,25,000
शासनाने बँकेत NFT केले. 26 जून 2023 रोजी संपूर्ण रकमेची 50 दिवसासाठी FD केली. त्यावर सुमारे 14 लक्ष रुपये व्याज मिळाले. 18 ऑगस्ट 2023 रोजी 90 लाख रुपये यादराव कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, तालुका शिरोर, जिल्हा कोल्हापूर येथे वर्ग केले. 27 सप्टेंबर 2023 रोजी 18 कोटी रुपये याच बँकेत RTGS द्वारे वर्ग केले. 3 ऑक्टोबर 2023 रोजी 38 लाख रुपये पुन्हा त्याच बँकेत वर्ग केले.